नमस्कार मंडळी, तर कशा आहेत सर्व मजेतच असाल। मी सुद्धा मजेत आहे। आणि आता सकाळी सकाळी बघा सूर्याचे दर्शन झालेले आहे। अगदी आमच्या घराच्या म्हणजे उठल्या उठल्या दाराच्या बाहेर जेव्हा येतो तेव्हा सूर्याचे दर्शन होते। आणि बघू शकता उठल्या उठल्या ना इथे खूप छान असे सूर्याची किरण पडतात आणि आल्या आल्या असं वाटतं की थोड्या वेळ इथे बसावं। आणि डी विटॅमिन आपल्याला फ्री मध्येच अगदी मिळतं माझ्या घरी। तर पण सकाळी सकाळी असं राहतं की मुलांच्या स्कूलची इतकी जास्त गडबड राहते की बसायला सुद्धा मिळत नाही। पण कसं आल्या आल्या एक फेरफटका त्या गार्डनमधून छोट्याशा आपल्या झालाच पाहिजे, नाहीतर दिवसाची सुरुवातच चांगली होत नाही। तर इथे बघू शकता तुम्ही पक्षी किती छान असे चिमण्या बसलेले आहेत, अगदी एका लाईनमध्ये बसलेले आहे। किती छान वाटत आहेत ना। सकाळ सकाळचं हे दृश्य होतं, तर छोटीशी अशी ही क्लिप घेतली मी आणि रोजच असतात त्या। तर छान वाटतं सकाळी सकाळी उठल्या उठल्या असं बघायला। त्यानंतर चला आता मुलांचं सगळं आवरून घेतलं आणि ते क्लिप काही मी शूट केली नाही, कारण इतकी जास्त गडबड असते, लगेच व्हॅन येते, त्यामुळे सकाळी सकाळी शूट करायला ना खूपच जास्त म्हणजे सुचतच नाही। नेमकं एकटीला शूट करावं लागतं। नंतर मग ते कॅमेरा म्हणत आहे, मोबाईल इकडे तिकडे ठेवा, त्यामुळे ना खूप टाइम वेस्ट होतो। त्याच्यामुळे मग पटपट त्यांचं आवरून दिलं। सुमित खूप लवकर स्कूलमध्ये जातो, कारण सुमितची स्कूल बरीच दूर आहे आणि लवकर जावं लागतं। व्हॅनसुद्धा अगदी 7लाच येते, त्यामुळे त्याचं पटपट आवरून द्यावं लागतं। आणि मग अर्णवचं आरामात होतं, कारण त्याची स्कूल 8:30ला राहते आणि त्याची स्कूलसुद्धा जवळ आहे, म्हणून तो 8:10ला किंवा 8:05ला घरून निघतो। म्हणून मग मला थोडंसं रिलॅक्स असतं जेव्हा सुमित जातो तेव्हा। म्हणून म्हटलं चला हे पटपट सगळं झाडझूड करून घेते आणि पोर्चसुद्धा क्लीन करून घेतला, झाडून घेतला। आता बरेच दिवस झाले थंडीचं वातावरण खूप जास्त आहे, त्यामुळे मी झाडाला पाणी थोडं कमी देत आहे। आणि चला आता सकाळची सुरुवात आपली चहानी झाली नाही तर मग सुरुवातच कशी झाली असं समजा। तर चहा मांडून घेतला मी आता तुम्ही म्हणाल की एवढ्या मोठ्या गंजातीने चहा मांडला, हिच्याकडे लोक किती आहेत? तर जास्त लोक नाही आहेत माझ्याकडे चहा प्यायला। तर त्याच गंजामध्ये दूध होतं, तर तीच दूध मी आता मुलांना दिलं आणि थोडं दूध उरलेलं होतं, तर त्याचा आता मी चहा बनवत आहे। चला आता म्हटलं आपल्याच मिनी गार्डनमध्ये थोडासा चहा एन्जॉय करायचा, म्हणून इथे बसून आता मस्त चहा एन्जॉय करते आहे मी। तर या चहा घ्यायला तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। मी मालती मोहोळ। तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका, कारण व्हिडिओ तुम्ही बघता पण त्याला बनवण्याच्या मागे इतकी जास्त धावपळ असते की कायच सांगू तुम्हाला। त्यानंतर मग चहा वगैरे घेतला आणि मस्त अशी गाणी लावली आणि गाणी लावली की नंतर मग माझं हावडा एक्सप्रेस सारखं काम सुरू होऊन जातं। तर आता मी सर्वात आधी मुलं गेल्यानंतरचं बघू शकता तुम्ही, एवढे सारे कामं असतात की सुरुवात कुठून करायची नेमकं असंच असतं। तर चला म्हटलं पहिले आपण किचन जर आवरून घेतलं की आपल्याला सगळ्याच महिलांना असं वाटतं की अगदी आपलं अर्ध काम तर पूर्णच झालेलं आहे, कारण किचन स्वच्छ दिसली की मग बाकीचे कामं करायला खूप जास्त उत्साह वाटतो। तर त्यानंतर मग आता मी भांडी वगैरे घासून घेते आहे। बघू शकता भांडी झाले आणि आत्ता बघा किचन किती क्लीन आणि छान दिसत आहे। आणि तुम्हाला ना मी लवकरच किचनचं एक व्हिडिओ पूर्ण किचन तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला जर बघायची असेल तर। आणि मी जुगाड कसे केलेले आहे किचनमध्ये, आता माझ्याकडे किचन ट्रॉल्या नाही आहेत, तर बघू शकता मी तुम्हाला कशा केलेल्या आहे। त्यानंतर इथे बेडरूम वगैरे पण क्लीन करून घेतलं आणि इकडे सगळं मुलांचे बुक्स वगैरे पडले राहतात, त्यांच्या गडबडमध्ये जातात तेव्हा ते सगळं उचलून घेतलं, व्यवस्थित लावून घेतलं। किचनसुद्धा क्लीन करून घेतली, इकडे हॉलसुद्धा झालेला आहे आणि त्यानंतर मग पोर्चसुद्धा झालेला आहे। बरेच दिवस झाले 2-3 सूट घेतलेले होते, पण ते काही फिटिंगला टाकायला वेळच मिळत नव्हता। तर चला म्हटलं आज वेळातला वेळ काढून जावं, म्हणजे वेळेवर जर कुठं जायचं असेल तर मग माझे खूप जास्त प्रॉब्लेम होतात। म्हणून इथे मी आता ड्रेस घेऊन आलेले आहे ताईकडे, तर त्यांनी मग माझे ड्रेस वगैरे फिटिंग करून दिले। तर काही ड्रेस मी तिथेच घालून बघितले, तर बघू शकता। तर लवकरच मी तुम्हाला या सगळ्या ड्रेसचे व्हिडिओ एक स्पेशली करेल, कारण हे काही ड्रेस माझे दिवाळीचे आहेत आणि काही 2 ड्रेस माझे बड्डेचे आहेत, तर तेच तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे। तर 4 ते 5 होते, तर त्यांनी लगेच करून दिले।
आणि काही मिशोवरून घेतलेले आहे, काही फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे। त्यानंतर मग घरी आली, स्वयंपाक बाकी होता, इथे सगळं आवरून घेतलं आधी आणि त्यानंतर आता मला करायची होती स्वयंपाकाची तयारी। तर आज माझ्याकडे माझा भाऊ येणार होता म्हणून मग यांनी गावरानी कोंबडा आणला होता, तर त्याचीच आता तयारी चालू आहे, बघू शकता तुम्ही। तर मी छान असा मसाला बनवायला घेतलेला आहे आणि इथे मी आता भाजी सुद्धा याच्यामध्ये लावलेली आहे कुकरला आणि इथे मी मसाल्याची तयारी करते आहे आता। तर सगळं वाटण मी इथे तयार करून ठेवलेलं आहे, कणिक सुद्धा मळून घेतलेलं आहे। म्हटलं पटपट सगळं आवरून घेते म्हणजे तो येईपर्यंत माझा स्वयंपाक रेडी झाला पाहिजे। त्यानंतर मग भाजी बनवायला घेतली आणि आपली भाजी होईपर्यंत चला म्हटलं आज कणिक तर मळूनच घेतलेलं होतं आणि भाकरी सुद्धा बनवायच्या होत्या। म्हटलं ज्यांना भाकरी आवडते ते भाकरी खातील आणि ज्यांना चपात्या आवडते ते चपात्या खातील। तर इथे मी आता सगळं काढून घेतलेलं आहे, कस्तुरी मेथी वगैरे आपले जे मसाल्याच्या डब्यातले सगळे हे असतात मसाले, हळद तिखट मी सगळं टाकून घेते आहे आता। तर मेजरमेंट करूनच मी सगळं केलं कारण आज भाजी थोडी जास्त होती तर चुकायला नको म्हणून मग मी साईडला काढून घेतलं सगळं आणि मग त्याच्यानंतर टाकलेला आहे। आणि खरंच इतकी छान भाजी झाली होती की काय सांगू तुम्हाला, खूप मस्त भाजी झाली। आणि आज मी फर्स्ट टाइम गोडा मसाला वापरला होता आणि खरंच मस्त झालेली होती भाजी। त्यानंतर आपली मसाला आता छान लो फ्लेमवर आता मी होऊ देते। त्यानंतर मग पटपट चपात्या करून घेते म्हटलं, तर इथे मी आता चपात्या बनवत आहे। तर व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा मला आणि जर माझं काही चुकत असेल किंवा मला जमत नसेल तर नक्कीच तुम्ही मला शेअर करू शकता, कारण मला माझं जे चुकत असेल ते मी नक्कीच वेगळ्या टाईपने तुम्हाला तुमच्यासमोर येईल। तर नक्कीच मला कमेंट करा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा। तर सर्वांना थँक्यू, कारण एक व्हिडिओ खूप छान असा त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे जो गार्डनिंगचा आहे। तर बऱ्याच व्हिडिओपैकी हा व्हिडिओ सर्वांना जास्त आवडला। तर आता जसं जसं मला जमतं तसं जसं मी गार्डनिंगचं सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। त्याचबरोबर रोज माझे म्हणजे रोजचं जे असतं काम तेच शूट करून मी तुम्हाला दाखवत असते, कारण वेगळं काहीतरी शूट करून असं मला टाइम मिळत नाही। त्यामुळे जे म्हणजे रोज घरी स्वयंपाक बनतो किंवा रोजचे माझे जे डेली रुटीनचे काम आहे तेच तुमच्यासोबत मी शूट करते आणि ते शेअर करते। तर तुम्हाला जर गार्डनिंगचं आवडत असेल तर नक्कीच मी तुमच्यासोबत अधूनमधून शेअर करत जाईल। तर मला सांगा की तुम्हाला गार्डनिंगचे आवडतात की माझे डेली रुटीनचे। तर इथे आपली भाजी सुद्धा मस्त झालेली आहे, तुम्ही बघू शकता, छान अशी तर्री आलेली आहे त्याला आणि मला तर्रीची भाजी खूप जास्त आवडते। आणि तर्रीची भाजी खाऊन सुद्धा, स्पायसी खाऊन सुद्धा माझं वजन अजिबात वाढत नाही, तर ते एक बेस्ट आहे। त्यानंतर मग इथे आता मी चपात्या वगैरे सगळ्या झाल्या माझ्या बनवून आणि त्यानंतर मग भाकरी बनवायला घेतल्या आणि आता बऱ्यापैकी मला भाकरी जमत आहेत, कारण आता मी खूप जास्त वेळा बनवते। चला आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता थोडंसं आपल्या मिनी गार्डनमध्ये फेरफटका मारायला आली आणि मुलांची इथे मस्ती चालू होती। तर असाच होता माझा आजचा दिवस। भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय।